हॅलो आणि नमस्कार, मी प्रेरणा. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण नेहमीच वेगळा असा प्रवास आपल्या समोर भेटीस आणतो. असाच एक प्रवास ज्यांनी समाजाच्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण केलाय, ज्या आहेत उत्तम अभिनेत्री, रील स्टार आणि झी मराठीवरील वजनदार डान्सिंग क्वीन फेम तेजस्विनी कुराडे, ज्यांनी आपल्या वजनाला कमकुवतपणाचं स्वरूप न देता तेच आपलं ताकद बनवले. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांचा संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास. नमस्कार मॅडम. नमस्कार. तारा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारते, तो म्हणजे तुमचं बालपण कसं गेलं आणि ह्या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळालात? खरं तर मी कोल्हापूरचीच, माझा जन्मही कोल्हापूरचा, पण मी वाढली आहे मुंबईच्या झोपडपट्टीत, चिंचपाडा. आणि माझ्या बाबांना खूप आवड होती, म्हणजे डान्स, ॲक्टिंग ही खूप जास्त आवड होती माझ्या बाबांना. आणि त्यांना असं वाटायचं की मी हे केलं पाहिजे, कारण त्यांना हा चान्स नव्हता मिळाला लहानपणी, कारण खेडेगावात राहिले होते आणि आई बाबा इतके त्यांचे सपोर्टिव्ह नव्हते. तर त्यांचं असं झालं की तू कर, आणि म्हणून त्यांनी मला भरतनाट्यम ला घातलं, डान्स क्लासेस. आणि तिथून माझा तसा प्रवास चालू झाला. मग सिरियल्स बघायचे किंवा ह्या बघायचे सिरियल्स किंवा नाटक, एखादे पप्पा मला घेऊन जायचे बघायला. आणि तिथून मला असं वाटलं की मी हे केलं पाहिजे, मला अभिनेत्री व्हायचंय, मला हिरोईन व्हायचंय, हे असं होतं. तुम्ही हे पाहिलेलं एक सुंदर स्वप्न की मला अभिनेत्री व्हायचंय, हिरोईन व्हायचंय, पण ह्या गोष्टी करत असताना तुमचं वजन, जे सध्या आपण कितीही म्हटलं की मराठी इंडस्ट्रीला चेहऱ्याची गरज नसते, ती कलेवरती चालते, पण तरीही तुमचं वजन हे त्याच्यासाठी मायनस पॉईंट किंवा त्रासदायक ठरलं का? हो, ठरलं मला त्रासदायक. कारण खूप लोकांनी मला असं बोललं की तू जाड आहेस, प्लस मी सावळी आहे आणि तू काही नाही करू शकत तुझ्या आयुष्यात. हिरोईन तर तू बनूच शकत नाही. जेव्हा मी सांगायचे की तुला काय व्हायचंय, तर मी कधीच नाही सांगितलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, मला हिरोईन व्हायचं आहे. हे लहानपणापासून मी सांगत आले. इव्हन माझ्या घरातले पण लोक म्हणायचे की तुझ्याच्यानं नाही होणार, हे तू जाड आहेस. आणि हे जेव्हा मी सतत ऐकत गेले, त्यावेळी मला असं वाटलं की मी तर आता हे करूनच दाखवणार. ती जिद्द निर्माण झाली माझ्या मनात की मला हे करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. आणि मला ह्याच्यामुळे खूप त्रासही झाला आहे. म्हणजे मी जर कुठं ऑडिशनला गेले किंवा कुणाला जर मी सांगितलं की मला असं असं करायचं आहे, तर सरळ मला म्हणायचे की तू हे नाही करू शकत, हिरोईन ही बारीकच असते. हे लोकांच्या मनात आहे की हिरोईन ही बारीकच असते, पण नाही. का हिरोईन जाड मुली असू शकत नाहीत, त्या क्यूट असू शकत नाहीत, त्या हॉट सेक्सी असू शकत नाहीत? खरं तर बारीक मुलींनाच हॉट सेक्सी हा शब्द वापरला जातो, पण मी ते मोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जो विचार करताय की मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त छान नाजूक मुलींनीच काम करावं, हे आता तुम्ही खोडून काढताय. त्यामुळे नवोदित येणाऱ्या कलाकारांना एक चांगली संधी आणि मोटिवेशन मिळणार आहे, यात काहीच शंका नाही आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही केलेलं पहिलं नाटक आणि त्याचे अनुभव ऐकायला आवडतील. मी केलेलं पहिलं नाटक, म्हणजे असंही मी एकांकिका वगैरे केल्या होत्या, पण पहिलं नाटक म्हणजे देव हरवला. अरे, पहिलं म्हणता येईल. कारण प्रॉपर स्टेजवर मी उतरले तर त्या नाटकामुळे उतरले. आणि ॲक्च्युली मला डिरेक्टर पण खूप चांगला मिळाला होता, आणि त्यालाही माहीत होतं की मी काम कसं करते, कारण त्याच्यासोबत मी ऑलरेडी एक नाटक केलं होतं. पण मी ते थिएटर असं म्हणता येणार नाही, ते मी नॉर्मल असंच नाटक केलं होतं. पण देव हरवला हे माझं पहिलं नाटक होतं, आणि मला असं वाटतं की तो माझा अनुभवही खूप चांगला होता. मला खूप चांगली टीम मिळाली होती. म्हणजे मला असं कुणी हे नाही केलं की जाड आहे वगैरे, तर हे असं काही त्या नाटकामध्ये माझ्यासोबत नाही झालं, कारण आमचा डिरेक्टरच जाड होता. त्याच्यामुळे मला तसं काही नाही झालं. पण पहिलं नाटक म्हणता येईल तर ते, आणि माझा एक्सपिरियन्स पण खूप छान होता. अच्छा, पण मला एक सांगा की तुम्ही काम करत असताना तुमचं वजन किंवा तुम्ही सावळ्या दिसता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, पण याच्यामुळे तुम्हाला कधी प्रॉब्लेम झालाय का? हो, 100% प्रॉब्लेम झाला. एकतर पहिला माझ्या आत्ता मी अशी आहे, पण पहिला माझ्या मनात असं होतं की मी जाड आहे, मी सावळी आहे, मी लोकांना आवडेन की नाही, लोकांना मला बघायला आवडेल की नाही,
ही पहिला शंका थोडी माझ्या मनात होती. पण नंतर असं झालं की का, म्हणजे भाऊ कदम आहे, अजून खूप वनिता खरात आहे, सावळी आहे, ती जाडही आहे, पण त्या करतायत ना आणि त्यांनाही लोक आवडतात, इव्हन ते मलाही आवडत आहेत. तर मला असं झालं की नाही, आता हे खोडून काढलं पाहिजे कुठेतरी. जर मला पुढे जायचं आहे आयुष्यात, मला जर हिरोईन व्हायचंय, अभिनेत्री पण अभिनेत्री, लोकांना काय अभिनेत्री म्हणजे नॉर्मल अभिनेत्री वाटतात, म्हणजे तू जर छोट्या ह्याच्यात काम करतेस तर ही अभिनेत्री आहे. पण हिरोईन हा शब्द लोकांच्या मनात खूप वेगळा आहे, की लीड करणारी ती हिरोईन, हिरोची हिरोईन. तर मला असं होतं की मला तसं काहीतरी करायचंच आहे, त्यामुळे मी ते मनातून पूर्णपणे खोडून टाकलं. म्हणजे सेल्फ मोटिवेशन किती गरजेचं असतं हे ह्यावरनं आपल्याला कळतंच. तर मला एक सांगा की आता सध्या सोशल मीडिया इतक्या मोठ्या प्रमाणात वापरला जातोय, त्यामुळे त्यावरचे होणारे ट्रोलिंग किंवा काही असतात गोष्टी की आपल्याला आजूबाजूला कोणीतरी टोमण्यानं बोलते वगैरे, तर ह्या गोष्टींशी तुम्ही डील कसं करता? पहिला तर मला डील करता येत नव्हतं ज्यावेळी मी फर्स्ट टाइम इंस्टाग्रामला रील टाकायला चालू केल्या, कारण मी ॲक्टर असल्यामुळे मला ह्या गोष्टी पटतच नव्हत्या, इंस्टाग्राम वगैरे. तरी पण मला एका डिरेक्टरनी सांगितलं की तू तुझं इंस्टाग्राम ग्रो कर, त्याशिवाय तुला कोण ॲक्टिंग या फील्डमध्ये विचारणार नाही. सो मग मला असं झालं की मला ते आता करायचं आहे, म्हणून मी इंस्टाग्राम चालू केलं, व्हिडिओज टाकायला चालू केले. आणि ज्यावेळी मला ते घाण कमेंट्स यायला लागल्या, जाडे, ढोले, हे ते, फॅमिली, हे खूप, आणि मला असं झालं की मला आता नाही टाकलं पाहिजे व्हिडिओ. मी रडली आहे, डिप्रेशनच्या लेवलला अशी टच करून आली आहे, हे सगळं झालेलं आहे माझ्यासोबत. पण नंतर मग मी उत्तरं द्यायला चालू केली. डील केलं कसं, मी शिव्या देऊन डील केलं ॲक्च्युली. की मला असं झालं की हे सगळे भुगतायत ना, तर मी त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार. लोक म्हणतात जर त्यांनी तुला तसं बोलले आणि तू पण त्यांना त्याच भाषेत उत्तर देतेस, तर तुझ्यात आणि त्यांच्यात फरक काय? फरक हाच आहे की ते मला घाण शब्दात उत्तर देतात आणि मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं देते. मी शिव्याही देऊन उत्तरं देते, कारण लोकांचं, मुलींचं असं आहे ना, इव्हन बारीक जाड ह्यात नाही येणार, पण सगळ्याच मुली अशा आहेत ना ज्या अशा आहेत, म्हणजे त्यांना एक बंधन आहे. आणि माझ्या आईबाबांनी ते बंधन मला ठेवलेलं नाहीये. तुला जे आयुष्यात करायचंय ते तू कर. म्हणून मी काय करते, मी डायरेक्ट त्यांना चांगली उत्तरं देते, कारण मी डिप्रेशनच्या लेवलला जाऊन खाली आलेली आहे इंस्टाग्राममुळे किंवा सोशल मीडियामुळे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी लोकांनी सोडल्या पाहिजेत, कारण जर आपण कुठेतरी पुढे जातोय, मोठ्या लेवलला जातोय, तर मागे पाय खेचणारी लोक तर असणारच ना. ऑब्व्हियसली असणार आहेत, कारण काय, जोपर्यंत निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणायला काही हरकत नाही. मला असं विचारायचं आहे मॅडम की ओव्हरवेट असणं हा खरं तर लोकांच्या दृष्टिकोनाने मायनस पॉईंट आहे आपल्यामध्ये असणारा, तर तो त्या गोष्टीकडे तुम्ही प्लस पॉईंट म्हणून बघताय आणि तुम्ही रील्सवरती तशा पद्धतीचे व्हिडिओज टाकताय. ही कल्पना किंवा हे माइंडसेट कसं तयार झालं? कारण मला खूप लोक असे म्हणायचे की तू जाड आहे आणि काही करू नाही शकत, तर हेच मला इथे रुतायचं की का नाही करू शकत, जाड मुली आयुष्यात काही करू शकत नाहीत. तिथून मला असं झालं की आपण त्या विषयावर कोणी बोलत नाहीये, जाड ह्या विषयावर किंवा चबी गोलू मोलू मुलींच्या विषयावर कोण बोलत नाहीये, तर आपण तसं चालू करू. आणि मी फर्स्ट व्हिडिओ तसा केला आणि मी तो पोस्ट केला आणि खरंच त्याला खूप छान रिस्पॉन्स आला. तर मला असं वाटलं की बघा, लोकांना हे ऐकायचं आहे, लोक खूप पॉझिटिव्ह वेने घेत आहेत. भले 5% 10% लोक जर ते निगेटिव्ह वेने घेत असतील, तरी 50% तरी लोक पॉझिटिव्ह वेने घेत आहेत ना, म्हणून मी तो मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे की कोणीतरी ह्या विषयावर बोलते, म्हणजे मी ह्या विषयावर बोलतीये. कारण कसं असतं की जाड मुलींना फिजिकली प्रॉब्लेम असतात, कुणाला व्हायचं आहे म्हणून कोण जाड होत नसतं, तर फिजिकली प्रॉब्लेम्स असतात, काही आजार असतात, त्याच्यामुळे हे आमचे आहे, आम्ही चबी आहोत किंवा हे आहे, तर लोकांनी खूप निगेटिव्ह वेने त्याला घेतलेलं आहे. ही अशी आहे, ही तशी आहे, ही जाड आहे, ही किती खात असेल. तर मला असं झालं की मला ह्याला तोडून काढायचं आहे. मी जे आहे मी बेस्ट आहे, मी जाड आहे मी बेस्ट आहे, तुम्हाला अशा मुली बघायला नाही मिळणार आसपास, तुम्हाला चुकून तरी अशी मस्तपैकी गोलू मुलू मुलगी बघायला मिळेल. त्यामुळे मला झालं की मला हे पूर्णपणे मोडून काढायचं आहे आणि ज्या बॉडीमध्ये मी आहे त्या बॉडीमध्ये मला खुश राहायचं आणि लोकांना ते साध्य करून दाखवायचं आहे की ही बॉडी आहे, ही बॉडी घाण नाहीये किंवा काय बोलतात अगली वगैरे असं काहीतरी आहे, अशी नाहीये, ती पॉझिटिव्ह बॉडी आहे, हे मला सांगायचं होतं. म्हणून खरं तर मी हा इंस्टाग्रामचा प्रवास चालू केला होता. अरे वा मॅडम, आपण ओव्हरवेट आहोत आणि तुम्ही अशाच प्रकारचे कपडे घातले पाहिजे, असे घालूच नये, तर ह्यावरती तुमचं काय मत आहे? हो, लोकांनी एक सेट केलेला आहे दृष्टिकोन की बारीक मुलींनीच हॉट कपडे घालावे
किंवा सेक्सी कपडे घालावे असं नाही आहे. जाड मुली का नाही घालू शकत? लोकांनी एक सेट केलेलं आहे. आता मीच जे काही तुम्ही पोस्ट माझ्या पाहिल्या की जो मी ड्रेस घातला होता, लोकांच्या मला कमेंट आल्या की हे काय तू घातलंयस, तू किती घाण दिसतीयस. हेच जर बारीक मुलींनी घातलं असतं ना तर तशा कमेंट आल्या नसत्या. तर मला असं आहे, मी धाडस का केलं की माझी जी बॉडी आहे ती मला आवडतीये, तर ती लोकांनाही असं काही नाही, लोकांना आवडलीच पाहिजे, पण मी जे काही घालते त्यात मी कम्फर्टेबल आणि छान दिसली पाहिजे. का जाड मुली घालूच शकतात असे ड्रेस, काय असं काही नाही की अंग प्रदर्शन करायचं आहे म्हणून, पण स्वतःला खुश ठेवण्यासाठी. त्यामुळे मी असे कपडे घालते, मी पोस्ट करते. मी अजिबात लोकांचा विचार नाही करत. ज्यांना मी आवडायची आहे त्यांना मी आवडते. आणि आता मी जे ड्रेस घालतीये किंवा काय घालतीये, मला खूप मेसेज असे येतात की दीदी प्लीज लिंक पाठव ना, तू कुठून मागतेस, आम्हालाही असे ड्रेसेस घालायचे आहेत. तर माझ्यामुळे कुणाला तरी वाटतंय की आपणही असं खूप छान राहावं, पॉझिटिव्ह राहावं. तर मला असं आहे की मी इथनं पुढे असे छान छान कपडे घालून पोस्ट करत राहीन, कारण माझ्यामुळे कुणाला तरी प्रेरणा मिळतीये की भाई आम्ही पण असं राहू शकतो. अगदीच. आणि मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कितीही म्हटलं की माझा एक पॉझिटिव्ह माइंडसेट मी करून ठेवलायच, काही झालं तरी तो हलणार नाहीये, पण तरीही असा एक पॉईंट येतो की असं वाटतं की ओके म्हणजे काही चुकतंय का? तर त्यावेळी त्या गोष्टीला डील कसं करता तुम्ही? असं खूप वेळा मला वाटतं, रोज वाटतं ॲक्च्युली मला की मी कुठेतरी चुकतीये का, किंवा मी खूप ओव्हर काहीतरी करतीये का, किंवा मी मला असं वाटतं की मी कधी कधी रागाच्या भरात हे करतीये का, की मला दाखवून द्यायचं आहे तुम्हाला असं. पण तसं काही नाही आहे. नंतर मी माझ्या स्वतःला समजावते की असं काही नाही आहे, तुला जे हवं आहे आयुष्यात ते तू करतीयस. असं काही नाही की लोकांना म्हणजे का राहतीये मी, असं काही नाही आहे. मला जे वाटतं ते मी करतीये, कारण मला पॉझिटिव्ह राहायचं आहे, मला सॅड नाही राहायचं आहे, ह्यामुळे मी सगळं करतीये, बाकी असं काही नाही. अगदीच. म्हणजे तुम्ही कसे दिसता, कसे आहात याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या आनंदाचा काय आनंद घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि हक्क आहे. त्यामुळे खरंच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मॅडम. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही येणाऱ्या नवोदित कलाकारांना काय सांगाल? म्हणजे तुमचं जे काही आतापर्यंतचा अनुभव आहे, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा काय गोष्टींवरती फोकस ॲक्च्युली केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला एकच वाटतं की लोक बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. लोक तुम्हाला मागे खेचायलाच आहेत. आणि सगळ्या जे नवीन कलाकार आहेत, जे इंडस्ट्रीत येणार आहेत किंवा काय, त्या सगळ्या कलाकारांना मी एकच सांगेन, तुमचा कलर मॅटर करत नाही, तुमची जाडी मॅटर करत नाही, तुम्ही उंचीने कमी आहात ते मॅटर करत नाही, काही मॅटर करत नाही. तुम्ही जर बेस्ट आहात तर लोक तुम्हाला कुठूनही उचलून धरतील. मी एकच सांगेन, फक्त तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करा. मी माझे प्रामाणिक प्रयत्न करते, कारण मी आता ह्या स्टेजला आहे का आहे, कारण मी माझे प्रयत्न चालू ठेवलेत. मी डिमोटिवेट लोकांनी खूप केलं मला, पण मी झाले नाही. हेच तुम्ही करा. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि अजिबात तुम्ही असं करू नका की मी अशीच आहे, मी तशीच आहे, हे ते नाही. तुम्ही जे आहात त्यात खुश राहा आणि त्यातून काम करा. मी हेच सांगेन. मला एखादा तुमचा डिमोटिवेट केलेला किस्सा आणि त्याच्यावरती तुम्ही कसं स्वतःमध्ये चेंजेस केलेत ह्याबद्दल ऐकायला आवडेल. आता डिमोटिवेट म्हणत असाल तर सगळ्यात जास्त बाहेरच्यांपेक्षा आपले घरचेच असतात, जे माझ्यासोबत झालेलं आहे. तरी पण मी घरच्यांना जरा बाजूला ठेवते, कारण आता तेच सपोर्टला आहेत माझ्या. पण फ्रेंड सर्कल की त्या खूप छान आहेत, बारीक आहेत मुली, परफेक्ट फिगर अशी आहे. त्याच लोकांनी मला असं म्हटलंय की अरे काय यार, आम्ही बघ, तू बघ, काय करणार आहेस तू, हे ॲक्टर बिक्टर काही नसतं, तुला काय कोण हिरोईन म्हणून घेणार आहे का. आणि त्यावेळी मी खरंच असं मी खाली आले होते. म्हणजे मी इथे होते ना, डायरेक्ट मी खाली आले होते की मी काहीच नाही करू शकत. आणि मला असं वाटतं की मी डान्स क्लासला पण जायचे. दुसरा हा किस्सा आहे, मी डान्स क्लासला पण जायचे आणि तिथं मी डान्स करायचे, जो आपल्या कोल्हापूरमध्येच आहे, मी नाव नाही घेत त्याचं. आणि तिथं असं झालं की मी लावणी केली होती, एक शो होता आमचा आणि मी तिथे एक लावणी केली होती. आणि दुसऱ्या दिवशी त्याच सरांनी मला असं म्हटलं की तू किती घाण लावणी केली आहेस माहिती आहे, तुझं शरीर कसं दिसत होतं माहिती आहे, तू खूप घाण दिसत होतीस. आणि त्यावेळी मी डान्स सोडला होता. मी घरी फक्त झोपून असायचे. माझे पप्पा यायचे, मला म्हणायचे काय झालंय, उठ. मी झोपून असायचे. मी दीड महिना झोपून होते. मला डान्स नव्हता करायचा. आणि तिथं मी जे डिमोटिवेट झाले होते, त्यानंतर माझ्या बाबा माझे हात धरून मला डान्स क्लासला घेऊन गेले होते की काय झालंय आणि तू हे करायचं, मी आहे तुझ्या सपोर्टला. आणि माझ्या बाबांनी
स्वतःचं काम वगैरे सोडून ते माझ्यासोबत डान्स क्लासला येत होते त्यावेळी. सो हा खूप किस्सा आहे की जो मला लागणार आहे. मला पटकन आठवला तो. तर हा असा किस्सा आहे की मी खूप अशी डिमोटिवेट झाले होते. म्हणजे मी ते आठवूही शकत नाही. आठवलं ना तरी मला त्रास होतो. पण ह्याचंच एक सडेतोड उत्तर म्हटला तर तुम्ही झी मराठी सारख्या प्लॅटफॉर्मवरती वजनदार डान्सिंग क्वीन यामध्ये पार्टिसिपेट घेतला होता आणि तो त्यावेळीचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान होता. ॲक्च्युली मला असं वाटलंच नाही की मी जाड आहे तिथे, कारण सगळ्या मुली सेम माझ्यासारख्या जाड होत्या. प्रोडक्शन खूप चांगलं होतं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ना आम्हाला हँडल केलं. त्यांनी असं मला अजिबात असं करून नाही दाखवलं की तुम्ही जाड आहे आणि तुम्ही नाही करू शकत. कोरिओग्राफर्स ओमकार शिंदे दादा जो माझा कोरिओग्राफर होता तोही खूप छान होता. एक्सपिरियन्स खूप छान आहे. म्हणजे मला असं वाटलं की भाई आम्ही सगळ्या जाड मुली आहे आणि आम्ही काहीतरी करू शकतो म्हणून आत्ता त्या लेवलला आहे. त्यामुळे एक्सपिरियन्स म्हणजे बोलता येणार नाही असा एक्सपिरियन्स होता तो माझा. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींना आपण आहे त्या गोष्टींमध्ये किती आनंद शोधत पुढं गेलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तेजस्विनी कुराडे मॅडम. म्हणजे तुमच्याकडे जर कला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कलर, वेट, हाईट काहीही मॅटर करत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा, नक्की तुम्ही सक्सेस व्हाल. मॅडम खूप तुमचे धन्यवाद. तुम्ही आमच्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिलात. तुमच्या नवीन भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी तारा न्यूजकडून मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. धन्यवाद.